गर्ज महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र माझा बोला गर्वान अभिमानान निदड्या छातीन मराठ्यांचे कुळशील अनगाव दख्खनी भगव्या झेंड्याचं नाव शिवगाथा गाऊ गौरव भाव जी शिवगाथा गाऊ गौरव भाव जी शिवगाथा गाऊ गौरव भाव जी नमस्कार सज्जनो, अपरांतायन या प्रकल्पाअंतर्गत बोली, लोककला, साहित्य या सर्वांचा उहापोह करत असताना वेगवेगळ्या बोली, वेगवेगळ्या भाषा यांचा आपण महत्व काय आहे किंवा त्यांची वाढ कशी झाली, त्या जनमानसामध्ये कशा तऱ्हेनं पसरत गेल्या, ही सर्व माहिती आपण मान्यवर जाणकारांकडून जाणून घेत असतो. आणि या कोकण परिसरामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्याबद्दल आपण चर्चा करतोच. मात्र जी भाषा अनेक वर्षांपासून मूळ धरून आहे, तग धरून आहे आणि ती फोपावली, आणि ज्या वेळेला संत साहित्य निर्माण झालं तेव्हा सुद्धा त्या भाषेने उत्तमोत्तम अशा ग्रंथसंपदा घडवल्या. तर त्यावेळची भाषा नेमकी कशी होती किंवा त्या भाषेला व्याकरणदृष्ट्या काही स्वरूप आलं होतं का, की ती भाषा फक्त बोलीच्या स्वरूपामध्ये होती. आणि मग ज्ञानेश्वरांनी ज्या पद्धतीने म्हटलं की माझ्या मराठीच्या बोलू अमृतातही पैजा जिंके, तर खरंच त्यावेळेला त्या भाषेला अमृताचं स्वरूप आलेलं होतं का, की ज्ञानेश्वरांना मराठीचा अभिमान फक्त होता म्हणून त्या भाषेचं कौतुक झालं. आणि मग पुढील संत लोकांनी ज्या काही आपल्या रचना केल्या त्या रचनांमध्ये या भाषेचा, या बोलीचा किंवा त्या त्या क्षेत्रातल्या बोलींचा किती प्रभाव होता हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे आज मान्यवर आहेत माननीय धनंजय चितळे सर. राष्ट्रीय स्तरावर कीर्तनकार म्हणून त्यांची प्रवचनकार अशा तऱ्हेनं त्यांची ख्याती पसरलेली आहेच. पण ते मूळचे विज्ञानाचे अभ्यासक आहेत. भौतिकशास्त्रामध्ये त्यांनी MSc केलेला आहे आणि त्यांचा जो अभ्यास असतो तो तौलनिक दृष्ट्या चालतो. बऱ्याच वेळेला विज्ञानाची सांगड ते अध्यात्माशी घालतात आणि अध्यात्माची सांगड ते विज्ञानाशी घालतात. आणि विज्ञान आणि अध्यात्म हे कसे एकमेकांमध्ये हातात हात घालून गेलेले आहेत किंवा नांदत आहेत यांचं ते यथास्थित विश्लेषण करून सांगतात. तिकडे सर तुम्हाला पहिल्यांदाच विचारायला आवडेल की विज्ञानाची भाषा किंवा संत साहित्यातली भाषा यांचा मेळ कसा आहे, कसा घडलेला आहे, पूर्वीपासून घडलेला आहे की आता नव्या युगामध्ये त्याचा मेळ आपण बसवून ती भाषा कशी यथार्थ होती हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुळामध्ये संतांनी जे काही लिहिलं ते त्यांचं लेखन हे परमेश्वर भगवंत यांच्या संदर्भामध्ये आहे. पण ते लिहित असताना त्यांची अशी धारणा आहे की परमेश्वर सर्वव्यापी, या चराचरात असं काही नाही की जिथे देव नाही. आता जर असं मान्य केलं की देव सर्वत्र आहे तर या जगामध्ये जे जे काही विषय होतात त्या सगळ्या विषयात देव आहेच. आणि त्यामुळे ते विषय संत वाङ्मयामध्ये हे येणं स्वाभाविक आहे. मुळामध्ये असं आहे की समर्थ रामदास स्वामींनी एके ठिकाणी म्हटलंय ज्याचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काय. म्हणजे ज्याचा प्रपंच नीट नाही झाला त्याला परमार्थाचं काय विचारणार, तो पहिलं काय करेल तर पहिलं पोटाचं बघेल. म्हणून ते पोटाचं बघता बघता मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकेल, त्याच्यामध्ये येणाऱ्या विषयांमध्ये मग प्रापंचिक विज्ञान. कारण विज्ञान हा शब्द सुद्धा आता गमतीशीर आहे. आपल्याकडे जे व्यवहारामध्ये आपण शब्द वापरतो त्या शब्दांचे आध्यात्मिक परिभाषेतले अर्थ वेगळे. अच्छा, म्हणजे विज्ञान म्हणजे आपण सायन्स म्हणतो,
तिकडे विज्ञान याचा अर्थ विशेष ज्ञान असं होतं. अच्छा. की जे म्हणजे त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी अच्छा. असं ज्या वेळेला अथर्व शीर्षात म्हटलं जातं त्यावेळेला ते विज्ञान हे सायन्स नसतं. अच्छा. तर ते विशेष ज्ञान म्हणजे लौकिक म्हणजे ज्ञान. एखाद्या विषयामध्ये मिळालेलं प्रावीण्य किंवा जे हा. पांडित्य अशा तऱ्हेने. पांडित्य नाही. पांडित्य किंवा प्रावीण्य मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासाने ते मिळतं. हा. पण काही वेळेला असं होतं की काही अभ्यास न करता एकदम काहीतरी वेगळं क्लिक होतं हम्म. की ज्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन काही नाही. अच्छा. मग ते विशेष आहे. अच्छा. ते कुठनं तरी आलं हा. म्हणजे आतून बाहेर प्रकट करतं अच्छा. ते विशेष आहे. विशेष. आणि जे अभ्यासाने बाहेरचं वाचून ऐकून त्याच्यावर चिंतन करून ते लौकिक ज्ञान. अच्छा. असं मानलं जातं. शास्त्र म्हणजे सायन्स असं आपण व्यवहारामध्ये घेतो. पण आध्यात्मिक परिभाषेमध्ये शास्त्र याचा अर्थ की तुम्ही जगण्याची जी नियमावली घातली त्या नियमावलीला शास्त्र असं म्हणतात. अच्छा. म्हणजे हे थोडेसे त्याच्यात ते भेद आहे. आपण आत्ता घेताना विज्ञान शास्त्र हे लौकिक अर्थानेच घेतोय. बरोबर. आता गंमत अशी होते की संतांच्या समोर अनेक प्रकारची माणसं आहेत. संतांचं वाङ्मय हे असं नाही झालं की एका खोलीत बसलेत आणि आता मी काहीतरी लिहून काढतो असं नाही झालं. तर त्यांनी केलेले जे उपदेश आहेत त्या उपदेशांमधनं ते वाङ्मय निर्माण झालं. अच्छा. त्यामुळे समोर असणारी माणसं किती प्रकारची आहेत त्यांना कळण्यासाठी त्यांच्या याच्यातली उदाहरणं दिली तर हा. त्यांना न कळणारी उदाहरणं देऊन काय उपयोग आहे. अच्छा. मग त्यावेळेला सुद्धा अशी दृष्टी असणारी म्हणजे सायंटिफिक विजन म्हणतो आपण वैज्ञानिक दृष्टी आत्ताचा शब्द प्रयोग अशी माणसं पण समोर असणारच. मग त्यांना सांगताना त्यांच्या भाषेत. अच्छा. म्हणून मग ती विज्ञानाची गोष्टी पण त्याच्यामध्ये येत गेल्या. अच्छा. आणि गंमत अशी आहे की जेव्हा ते वाचायला लागलो त्यावेळेला ते वाचताना त्याच्यातली गंमत लक्षात येईल. म्हणजे उदाहरण सांगतो अगदी सुरुवातीच्या माझ्या वाचनामध्ये मी चक्रधर स्वामींच्या संदर्भातलं काही वाङ्मय वाचत होतो. महानुभाव संप्रदायातले चक्रधर स्वामी. आणि त्या वाङ्मयामध्ये असं वाचलं मी की एक विद्वान पंडित आपल्या छोट्या मुलीला घेऊन चक्रधर स्वामींकडे गेले आणि ती मुलगी आणि ते बसले होते काही अंतरावरती. स्वामी पुढे होते. त्या मुलीने त्या वडिलांच्या कानामध्ये 1-2 वेळा काही गोष्टी सांगितल्या तर ती वडिलांनी नाही गप्प बस असं केलं. 3ऱ्या-4थ्या वेळेला जेव्हा तिने तसंच काहीतरी सांगितलं तेव्हा त्याने एक चापट मारली. आता मुलांचं कसं असतं आई वडिलांनी चापट मारली तर त्यांना दुःख होतं असं नाही. बरोबर. पण ते 4-4 मारली की अपमान होतो. तसं झालं आणि ती मुलगी रडायला. आता ती रडते म्हटल्यावर चक्रधर स्वामींचं लक्ष गेलं आणि त्यांनी विचारलं का रडते. तर त्यांनी सांगितलं नको ते मागते भलतं मागते. मग भलतं मागते म्हटल्यानंतर मग ते म्हणतात काय मागते. तर ते म्हणाले की स्वामी तुमचा गोरा रंग मागते. ते अतिशय देखणे होते. मला स्वामींसारखं गोरेपण हवंय. आता हे कुठलं आणून द्यायचं. बरोबर. मग चक्रधर स्वामी म्हणाले तिला माझ्याकडे पाठवा. मग त्या मुलीला त्यांनी पुढे बोलावलं आणि तिला म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो. म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. गोष्ट काय होती. एक कावळा असे त्याचे घर शेणाचे असे. म्हणजे जी आपण काऊचं घर शेणाचं चिमचं घर मेणाचं म्हणतो ती एवढी जुनी गोष्ट आहे. अरे बापरे. आणि ती आजपर्यंत मौखिक पद्धतीने चालत आलेली. असे काही संदर्भ मिळाले. म्हटलं अरे हे आपण रोजचं आहे. म्हणून ती गोडी वाढत गेली आणि मग त्याच्यातलं विज्ञानही कळायला लागलं की अरे नाही हे विज्ञानच आहे. म्हणजे जसं 9वीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरतीये सूर्य स्थिर आहे हे शिकवलं गेलं. म्हणजे मी शिकवताना आपणही ते शिकवतो. किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जे आहे किंवा त्याचे 3rd लॉ ऑफ मोशन 3 लॉज आहेत मोशनचे तर त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलतो. तर ते सगळं बोलत असताना जेव्हा ज्ञानेश्वरी वाचत होतो तेव्हा त्याचे संदर्भ दिसायला लागले. उपजे ते नाशे नाशाले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. या ओवीतनं जे निर्माण होतं ते नष्ट होतं. जे नष्ट होतं ते निर्माण होतं. वाळूचं घड्याळ जसं फिरतं तसं. अच्छा. घटिका यंत्र म्हणजे वाळूचं घड्याळ. म्हटलं अरे हे वाळूचं घड्याळ आपण शिकतो. किंवा उदो असताचे जी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे ही 4थ्या अध्यायातली 99 क्रमांकाची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. सूर्योदय आणि सूर्यास्तामुळे सूर्य न चालता चालल्यासारखा वाटतो.
मग म्हटलं आता हे आपलं जोडलेलं आहेच, म्हणजे आपला अभ्यासाचा विषय म्हणजे लौकिक अभ्यासाचा आणि ज्ञानेश्वरी किंवा संत वाङ्मय. मग नंतर असं लक्षात आलं की याच्याकडे असं कोणी बघतच नाही. म्हणजे जे सायन्स शिकतात ते परमार्थाचा विचार करत नाही आणि परमार्थवाले मोठ्या प्रौढीने सांगतात तुमचं सायन्स जिथे थांबतं तिथे आमचं सुरू होतं. हो बरोबर. पण त्यामुळे दोघांची सांगड कुठेच बसत नाही. जी आजच्या काळाची गरज आहे की अरे हे पण बघा, म्हणून ती परिभाषा शोधण्याचा टकाटक झाला. संत साहित्यामध्ये जी भाषा वापरली गेली तर त्या भाषेवर त्या त्या क्षेत्रातल्या बोलींचा किती प्रभाव होता. म्हणजे ज्ञानेश्वरांचा जन्म ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये झाला, तुकारामांचा जन्म ज्या परिक्षेत्रामध्ये झाला, किंवा अगदी नामदेव पंजाबपर्यंत दौरे करून आले, मग त्यांच्या भाषेमध्ये किती बदलला आणि त्या त्या बोलीभाषा उचलून त्यांनी संत साहित्यामध्ये किती अवीट असं संत साहित्य निर्माण केलं. खूप केलं. म्हणजे नामदेवांचे काही अभंग हे गुरुमुखी मध्ये पण आहे. हो. आणि ते गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट पण आहे. हो. किंवा समर्थ रामदासांनी त्यावेळेच्या दख्खनी भाषेमध्ये हो. म्हणजे हिंदी उर्दूच्या जवळ जाणारी हो. पण मराठीचा प्रभाव असणारी, हो. म्हणजे कायकू वगैरे असे शब्द आहेत त्याच्यामध्ये. आता कायकू हा त्यांच्याकडे येत नाही शब्द, बरोबर. ना हिंदी आहे हा. ना उर्दू आहे, बरोबर. पण त्याच्या मराठी झालं बरोबर. त्याचं. तो मिश्रित झाला. मिश्रित झालं. हो. तर अशा काही गोष्टींचा हे करत त्यांनी आपल्या रचना केलेल्या दिसतात. अच्छा. हा. तुम्ही संत साहित्याचे अभ्यासक आहात. मी बोलीभाषेचे अभ्यासक किंवा भाषेचे अभ्यासक त्यांना हाच प्रश्न विचारला होता की मराठी भाषेचा नेमका मग उदय कसा झाला होता. म्हणजे संत साहित्यामध्ये त्याचा उगम सापडतो की त्याच्या अगोदर सापडतो की त्यानंतरचा सापडतो. आता तसं पाहिलं तर संत वाङ्मयाच्या आधीच मराठी असणार. म्हणजे प्रचलित जी मराठी आपण बोलतो ती त्याच्या आधीच असणार आणि संतांनी त्याच भाषेचा आग्रह धरला. अच्छा. म्हणजे तो माऊलींच्या ह्याच्यात दिसतो, आपल्या चक्रधर स्वामींचं वगैरे जे वाङ्मय आहे त्याच्यात दिसतो. अनेक ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये तो मराठी भाषेचा अभिमान तो संतांनी अगदी व्यक्त केला. बरोबर. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी तर दासबोधात असं म्हटलंय की एक लोखंडी पेटी आहे आणि त्याच्यात मौल्यवान रत्न आहेत, तर तुम्ही किंमत कशाला देणार का? तुम्ही ती पेटी जुनी आहे म्हणून तुम्ही टाकून देणार. बरोबर. तसं आम्ही जे बोलतो ते मौल्यवान विचारांचं रत्न धन तुम्हाला देतोय, मग तुम्ही तो संस्कृत भाषा म्हणजे ती मखमली भाषा नाही म्हणून त्याला नाकारता का? कारण तिथेच मला यायचं आहे. कारण त्यावेळची मौल्यवान भाषा किंवा मखमली भाषा ही संस्कृत होती आणि बरेचसे पंडित किंवा ती एक ब्राह्मणी भाषा पद्धतीने होती. आणि मग संतांनी म्हटलं की आम्हाला प्राकृतिक किंवा प्राकृत भाषेमध्ये लिहायचं आहे किंवा प्राकृतिक भाषेमध्ये, म्हणजे जी लोकांच्या तोंडामध्ये आहे, लोकांच्या व्यवहारामध्ये रुजलेली आहे, नैसर्गिक भाषा आहे त्यामध्ये. मग ही प्राकृत भाषा आणि मराठी भाषा एकच होती की ती संस्कृत, प्राकृत आणि मराठी अशा 3 भाषा वेगळ्या होत्या? नाही, माझ्या मते तरी ती त्यावेळेला जी होती प्राकृत म्हणताय तुम्ही तीच त्यावेळेची मराठी. अच्छा. त्याच्यात काही वेगळेपणा. अच्छा. आता त्यावेळची बोलण्याची पद्धत आणि पद्धत वेगळी पद्धत वेगळी. आता आपण ऐसे म्हणतो आपण त्यावेळेला असा शब्द आहे. आता आपण ऐसे वगैरे म्हणत आपण आता असे म्हणतो किंवा तसे म्हणतो तेवढं ते काही फरक त्याच्यामध्ये झाले. ते कालौघामध्ये होतात तसेच, बाकी काही मोठे फरक त्याच्यामध्ये झाले नाही. बरोबर. आता त्या संस्कृत भाषेचा प्रभाव पसायदानामध्ये कसा दिसतो की भजिजो आदि पुरुखी अखंडित. मूळ संहिता आहे त्याच्यात तो पुरुखी आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज हे यजुर्वेदी परंपरेतले. म्हणजे जरी त्यांना ते वेदाध्ययन आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या तरी कुठेतरी ते वडिलांकडनं ऐकलेलं संस्कार मिळालेले नक्कीच आहे. तर त्या यजुर्वेदामध्ये पोटफोड्या श नाही, मग त्याच्याऐवजी ख आहे. आणि त्यामुळे तो ज्ञानेश्वरीमध्ये येताना सुद्धा भजिजो आदि पुरुखी असं देतो. पुरुष नाही, मग तो बदलला कारण त्या खचा अर्थ असाच आहे. मग तो पुरुखी म्हटल्यावर लोकांना कळत नाही, मग आता पुरुषी. अच्छा. आता ते बदलून झालं अर्थ कळण्याच्या दृष्टीने. बरोबर. पण तो मग आदि पुरुखी म्हणजे जो आदि पुरुष, तो आदि पुरुष आणि विश्वात्मक देव हे दोन्ही एकच आहेत. एकच. अच्छा.
म्हणजे ते मग ज्ञानेश्वरांनी त्या भाषेमध्ये ईश्वराचं नाव न घेता जो मूळ जे परमात्मा परमात्मा आहे. ज्याला स्वरूप आम्ही आकार नाही, अरूप म्हणतो आपण. अच्छा अनाम, अरूप, अच्छा म्हणून मग त्याला नाव काय देणार? अच्छा आणि विश्वात्मक देव हे पुन्हा वेगळं आहे. म्हणजे आपला विषय थोडा बदलेल म्हणून मी त्याच्याकडे वळत नाही, पण तेवढंच सांगतो की त्यांनी विश्वात्मक देव आपल्या गुरूंना उद्देशून म्हटलंय. अच्छा. ते काही परमात्म्याला उद्देशून नाही म्हटलं. ओके ओके. पण तो विषयच वेगळा आहे. पसायदाना पूर्ण अभ्यासाचा वेगळा विषय होईल. आपण त्यावर नंतर कधीतरी चर्चा करू. त्यामुळे आता तो सोडून मराठी भाषा ह्याच्यावर मराठ बोलू किंवा मराठ बोल म्हणजे मराठवाडा आणि वरचे जे देशावरचे जे प्रदेश आहेत त्यांचा गंभीर प्रभाव होता. आणि नंतर मग ज्या वेळेला मराठी भाषा ज्या वेळेला पुण्यामध्ये पेशवाई आली तेव्हा मराठी भाषेचं प्राबल्य हे पेशवाईमध्ये पुणेरी भाषा अशा तऱ्हेनं झालं की कोकण पुणा आणि त्यावेळेला मुंबई म्हणजे नव्हते. गणतीमध्ये नव्हती आणि कोकण पट्टा असं एकत्र संमिश्रणातून मराठी भाषा तयार झाली. साधारणतः साहित्याच्या संत साहित्या दृष्टीने त्याच्यामध्ये किती प्रभाव झाला? सगळ्या ठिकाणचे प्रभाव जाणार. अच्छा साधारण लोकांना आता कसं असतं ना की जो ज्या भागातला आहे हा त्या भागातल्या शब्द किंवा त्या भागातल्या संकल्पना हा हा तो जास्त त्याच्यामध्ये घेतो. अच्छा कारण प्रचलित ते असतं. हो आणि साधारण आता कसं आहे, आता आपण या मीडियामुळे सर्वदूर पसरतो. हो बरोबर. त्यावेळेला ते जे कोणी संत किंवा या प्रकारे जे काही प्रबोधन करणारे होते बरोबर त्यांच्या समोर त्यांची पंचक्रोशी हा तेवढा जो काही विस्तीर्ण फार प्रदेश असेल असा मोठा हे येणारच नाही तेवढाच. पण तरी सुद्धा यांनी जे भारत भ्रमण केलं संतांनी, हो संतांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्या लोकांना घडवण्यासाठी संस्कार करण्यासाठी अखंड भ्रमण मात्र नक्की केलं. हो तर ते करताना मग नवीन नवीन काही संकल्पना मिळाल्या. म्हणजे नामदेव महाराजांची गवळण आहे, त्या गवळणीमध्ये 5 गवळणी हो आणि त्या तक्रारी करतात हो. आणि ती प्रत्येक गवळण एकेका भाषेत बोलते. हा बरोबर. मग एक गुजराती बोलते, एक कोकणी बोलते. हो आता हे गुजराती कोकणी कुठनं आलं? बरोबर. त्यांच्या त्या फिरण्यात फिरण्यातनं त्यांना जे काही लक्षात आलं तर त्याच्यातून त्यांनी ते तिथे घेतलं. या संत साहित्यामध्ये आपल्या कोकणी भाषेचे किंवा आपण म्हणू की तिलोरी भाषेची किंवा संगमेश्वरी भाषेची असे भाषेचे म्हणण्यापेक्षा बोलीचे असे किती शब्द आले की ज्याचा आपल्यालाही छान वाटेल आणि आपण कोकणी आहे तेव्हा साहित्यामध्ये शोधायला लागेल तसं. त्या अँगलने अजून तसं गोळा केलं नाही. अच्छा पण काही संकल्पना किंवा आपल्याकडच्या काही प्रचलित पद्धती म्हणून हा त्यांचे मात्र काही ना काहीतरी धागे दोरे हे आपल्याला मिळतात. म्हणजे एका माणसाने ज्ञानेश्वरी वरती दिसणाऱ्या कोकणी भाषेचा प्रभाव किंवा ज्ञानेश्वरीत येणारे कोकणी शब्द. अच्छा मुळामध्ये कसं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये मराठीतल्या जवळपास 56 बोलीतले शब्द आल्याचा संदर्भ नामदेवांनी दिला. हा 56 भाषांचा केलासे गौरव असं ते म्हणतात. हो तर तो धागा घेऊन एकाने त्याच्यावरती पीएचडीच केली. अच्छा की किती कोकणी शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहेत हो आणि त्यांचे अर्थ तसेच अपेक्षित आहेत का जसे कोकणात आहेत. हा आणि ते त्यांना मिळाले. म्हणजे त्याच्यावरती एक स्वतंत्र पुस्तकच आहे. अरे वा. तुम्ही आता ते 56 भाषा म्हणाल 56 बोली त्यावेळेला आणि त्याच्यातून एक समग्र भाषा तयार झाली वगैरे. मग 56 भाषांचा बोलण्याचा परिक्रम हा त्यावेळेला सर्वत्र पसरलेला होता की त्या त्या क्षेत्रामध्ये मार्ग होते आणि मग नामदेव महाराज फिरले ते बराच त्यांनी प्रवास केला. मग त्या प्रवासामध्ये त्यांना जाणवलं की या 56 भाषा आहेत आणि मग त्या एकत्र ज्ञानेश्वरीमध्ये आल्यात वगैरे की खरंच ज्ञानेश्वरांच्या परिक्षेत्रामध्ये तेवढ्या 56 भाषा बोलल्या जातात. नाही आता हा शेवटी काय आहे ना, हा तर्काचाच विषय. अच्छा कारण त्याला काय आपल्याला संदर्भ किंवा असं पुरावे हा असं मिळणार नाही. पण मला असं वाटतं की ज्ञानदेवे रचिला पाया होय. उभारिले देवालय हो. ते जे काही भागवत धर्माची पताका त्यांनी हो. खांद्यावर हो. घेतली. पंढरीची वारी ही तेव्हापासूनची आहे. हो, बरोबर. ती आता सुरू झाली किंवा असं काही हो. नाही. हे सगळेच संत तिकडे जात होते. होय. मग जसे ज्ञानदेव तिथे येत होते तसं हो. तेरचे गोरोबा काका पडत होते. बरोबर. म्हणजे जरी माऊली तिकडे पोचले नसते हा तरी त्या गावचा माणूस जर इथे आला तर त्यांची भाषा त्यांची बोली भाषा त्यांची शैली ही कुठेतरी प्रभाव वाढत होती. तो प्रभाव पण लागणार. संत साहित्यामध्ये जे शब्द आलेले आहेत
ते आता आपण जसे तसे वापरतो असे शब्द किती? बरेच आहेत, शब्द आहेत, शब्दप्रयोग आहेत. हा. नाही, म्हणी त्या विचारणार, शब्दप्रयोग जे आहेत किंवा म्हणी ज्या आहेत त्या विचारणार आहेत, पण काही काही सरळ शब्द आहेत हं? आहेत ना. तसे किती आहेत आणि कोणते बरेच आहेत. साधारण उदाहरण देऊन काय बरेच सांगू? आहेत, बरेच आहेत. म्हणजे आता आपण अगदी टीव्ही म्हणतो, म्हणजे टीव्हीला मराठीमध्ये आपण दूरदर्शन म्हणतो. हो. आता ते एका वाहिनीचं नाव म्हणून हे हो, झालं, बरोबर. पण दूरदर्शन हा शब्द एकनाथी भागवतातला आहे. अरे वा. ती आणि त्याने ती सिद्धी म्हणून झाली हा. की योग्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी ज्या प्राप्त होतात, अच्छा. त्या सिद्धीमधली एक सिद्धी म्हणजे दूरदर्शन. मग दूरदर्शन म्हणजे काय? हा. तर नाथ महाराज म्हणतात एका जागी बसून हा. विश्वात जे काही चाललंय ते पाहण्याच्या सिद्धीला दूरदर्शन म्हणतात. अरे वा. मग आता तेच चाललंय, एका जागी बसून आपण तेच पाहतो. म्हणजे तो शब्द बरोबर अगदी तिथल्या बरोबर आहे. चपकल बसतो, बसतो. चपकल बसतो. होय. असे काही शब्द आहेत की जे शब्द आज आपण प्रचलित भाषेमध्ये हो. की आता हे साध्या भाषेतला शब्द आहे असेच बघतो, पण ते मूळचे संतांनी घडवलेले हो. त्यांच्या याच्यामध्ये आलेले हो. असे शब्द आहेत. आनंद वनभुवन हो. हा शब्द सुद्धा नाथ भागवतात नाही, मग तो समर्थ रामदासांनी घेतला. हो. आणि तो आज आपण हे करतो रामराज्य. रामराज्य ही संकल्पना समर्थांच्या याच्यामध्ये सुद्धा आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा आहे. हो. आणि आता आपण एखाद्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या जाहीरनामा आणि सगळ्यामध्ये ते रामराज्याचा उल्लेख करतोच. म्हणजे ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संत वाङ्मयातनं आलेल्या आपल्याला दिसतात. परकीय भाषेपेक्षा स्वकीय भाषा किंवा आपली भाषा म्हणून जास्तीत जास्त मराठी शब्द देण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी तर केलाच, पण जास्तीत जास्त सावरकरांनी केला. पण त्यांचे शब्द थोडेसे कठीण किंवा उच्चारण्यासाठी असे थोडेसे प्रॉब्लेमॅटिक वाटतात. तर संत साहित्यातले शब्द जे उच्चारायला सोपे वाटतात तेव्हा त्यांचे हे शब्द समांतर वापरले जातील वगैरे अशी माहिती नव्हती. मग या दोघांमध्ये, कारण तुमचा सावरकरांचाही अभ्यास आहे, टिळकांचाही अभ्यास आहे, साहित्याचाही अभ्यास आहे, तर या तिघांमध्ये जर शब्दांचे भेद आम्हाला उलगडून सांगितले तर खूप बरं होईल. ते आता सावरकरांनी कसं, सावरकरांच्या याच्यावरती भाषा म्हटली ना की भाषेमध्ये कसं संस्कृतोद्भव हो. अशी एक भाषा हो. किंवा एक परकीय उर्दू हो. फारसी याच्यातनं आलेल्या शब्दांची भाषा. सावरकरांचा जो भाषाशुद्धीचा आग्रह हो. होता तो आग्रह हा होता की एक वेळ संस्कृतचा पाया चालेल, पण हा. फारसी नको, हा. उर्दू नको, हा. इंग्रजी तर नकोच नकोच नकोच. नको. आणि त्यामुळे सावरकरांच्या शब्दांवरती संस्कृतचा प्रभाव जास्त आहे. हो. म्हणजे ते वार्ताहर म्हणतात हा, बरोबर. की वार्ता काढून आणणारा, वार्ताहरण करणारा, हो. म्हणून तो वार्ताहर म्हणतात. हो. किंवा गाडी चालवणाऱ्याला ते चक्रधर म्हणतात. म्हणजे आता हा शब्द चक्क संस्कृतच आहे, हो, बरोबर आहे. पण मग ते मूळ संस्कृत आहे आपलं. हो. कारण सगळ्या भाषांची जननी संस्कृतला म्हटलं जातं. होय. तर मग हे चालेल, हो. पण ते तिकडनं आलेली याची भाषा नको, हा. म्हणजे आक्रमकांची भाषा नको, नको. असं त्यांचं हे. मग तो परकीय भाषेचा आणि परकीय साम्राज्याचा ठसा आपल्यावर हा, म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर भाषाशुद्धीसाठी हो. जो उपक्रम करून नवीन शब्द आग्रहाने आणले, होय. तोच स्वातंत्र्यवीरांनी केलेला प्रयत्न. किंवा गीता रहस्य लिहिताना लोकमान्यांनी लिहिलंय ना की काही वेळेला मला हवा तो अर्थ सांगणारा शब्दच मराठीत आठवायचा नाही, बरोबर. मग मी तो शब्द नवीन तयार करायचो. बरोबर. म्हणजे हे हे करून केलं, त्यामुळे आता हे मूळचे अभ्यासक संस्कृतचे बरोबर. दोघे, सावरकर हो. काय किंवा टिळक काय, हो. त्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये क्लिष्टता आहे. हा, बरोबर. आणि जास्तीत जास्त जोर संस्कृत भाषेतलेच शब्द रूढ करण्याकडे रूढ करण्यापेक्षा कसे त्यांना तो जास्त अर्थ माहिती आहे त्या अच्छा. प्रत्येकाचा, त्यामुळे तो ते सहज वापरून जातात, त्यांना ते विशेष नसतं. हा, बरोबर. आपल्याला संस्कृत भाषा जास्त प्रचलित लोकांना किंवा सर्व लोकांना तो पटकन कळेल असा होत नाही. नाही. असं संत वाङ्मयामध्ये बऱ्याचशा म्हणी किंवा वाक्यप्रचार जे आहे ते एवढे संयुक्तिक आहे की आपण ते आता सर्रासपणे वापरतो, पण त्यांच्या काही विशिष्ट अशा कथाही त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. असे काही उदाहरणं दाखवेल त्या कथा किंवा ते वाक्यप्रचार आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडते.
आता त्याच्यातली गमतीशीर हे सांगतो की एक माणूस आहे त्याने लग्न केलं नाहीये पण लग्न न करता सुद्धा त्याला आता शेवटी तरुण वयात गेल्यानंतर तो जो काही मोह व्हायचा तो मोह झाला आणि आता मी काय करू असं ते अस्वस्थ अवस्थेमध्ये तो एका गाढवाच्या मागे लागला त्याची इच्छा पूर्ती करायला. पण गंमत अशी झाली की ते गाढव गेलं पळून आणि तोपर्यंत याचीही पंचायत झाली. आता याच्यावरती तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्याच्यात तो शब्दप्रयोग आहे. गाढवही गेले ब्रह्मचर्यही गेले आणि तो आपण सरसपणे आणि तो वापरतो. सरस वापरतो आपण. हो. म्हणजे त्याची त्यांनी कथा केली हा. आणि त्या कथेमध्ये त्यांनी तो शब्दप्रयोग हे केला आणि तो आपण आता आपल्याकडे आलाच आहे. तुकाराम महाराजांचे अनेक चरण हो. हे अक्षरशः सुभाषितांसारखे हो. किंवा म्हणींसारखे हो. हे आपण वापरतो. विंचू देवाऱ्यावरी आला देवपूजा आवडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम. बरोबर. अगदी किती सहज लोक बोलून जातात. जशाच तसं म्हटलं की त्यांना हे पटकन आठवतं. बरोबर. किंवा तसंच तुकाराम महाराजांचं दुसरं सांगायचं तर तुम्ही चांगले असाल तर कमरेचं सोडून दे हो. पण तुम्ही जर नाठाळ असाल बरोबर. तर मग तुम्हाला शासन भले तर देऊ कासेची लंगोटी पटकन म्हणून जातो. पटकन म्हणून जातो. किंवा पैसा एखादा मिळवतोय पण तो पैसा मिळवताना जर तो वाईट पद्धतीने मिळवत असेल हो. तर आपण हे म्हणतो हे बरोबर नाही त्याचं चाललंय. हो. शेवटी आपल्याला हे सांगितलं नाही. आपल्याला काय सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आता हे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेतलंच आहे. असा अनेक हा. म्हणजे चंदनाचे परित्वा जिजावे मनाच्या श्लोकातलं हो. किंवा जगी सर्व सुखी असा कोण आहे हो. हे त्या म्हणजे त्याच्यातनं कधी आमच्याकडे आले होय. आणि आम्ही आपलेसे झाले, आपलेसे झाले. आपल्यालाच कळलं. आपल्यालाच कळलं नाही. ह्या ज्या भाषा किंवा ह्या ज्या बोली बदलत गेल्या त्या पद्धतीने संत साहित्य बदलत गेलेलं तुमच्या अभ्यासामध्ये जाणवतं का? म्हणजे आता आपण मराठी साहित्याचा जर विचार केला तर मराठी साहित्य पहिल्यांदा अशा वळणदार आणि ठराविक मराठी भाषेमध्ये लिहिलं जातं. तो आला तो गेला वगैरे. आता त्याच्यानंतर मग नंतर इतर भाषेचे प्रभाव वाढल्यानंतर मराठीत बदलत गेले. आता मराठी साहित्यामध्ये इंग्रजीचा बराचसा प्रभाव जाणवतो. बंगालच्या भाषा म्हणजे बंगाली भाषा किंवा हिंदी भाषा उर्दू भाषा यातले बरेचसे शब्द जाणवतात. फारसी भाषा शब्द जाणवतात. तशा पद्धतीने संत साहित्याची भाषा त्या बोलीनुसार किंवा त्या कालखंडानुसार बदलत गेली का? बदलले आणि काय त्याचं स्वरूप तयार झालं? सोपेपणा वाढला. हा. म्हणजे काळात आता 12व्या शतकातली ज्ञानेश्वरी हो. मग त्या ज्ञानेश्वरीतलं जे जे आपल्या ओळखीचं आहे ते आपल्याला सोपं वाटतं. होय. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या पटकन आपल्याला कळत नाही. होय. कारण त्या भाषेचा आता त्याच्यामध्ये उकार आहे. हो. म्हणजे ते त्या ओळीतला किंवा त्या चरणातला शेवटचा शब्द आहे तो ऊ करून बोलण्याची एक पद्धत होती. म्हणजे त्याला एक काय आपण म्हणतो त्याला गायल्यासारखं स्वरूप येतं. हो. अशी ती एक पद्धत होती. म्हणजे शब्दे विण संवादू हो. दुजे विण अनुवादू हो. असं ते ऊ ऊ करत हो. जायचं. अशी म्हणजे पद्धत यायची त्याला. यायची. आता हा प्रकार पुढच्या काळामध्ये कमी झालेला आहे. हो. ज्ञानेश्वर माऊलींच्या वाङ्मयाचा जास्त ठसा एकनाथ महाराजांवर आहे. हो. त्यामुळे एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी याच्यात साम्यस्थळ खूप दिसतात. हो. पण तो ठसा दासबोध आणि याच्यामध्ये शब्दांवरती दिसत नाही. तुकाराम गाथेमध्ये. विचार तेच आहेत. विचारात भेद नाही कारण मूळ सगळ्यांचं एकच आहे. हो. प्रमाण ग्रंथ किंवा तत्वज्ञान हे सगळं भगवद्गीतेवर आधारित. हो. त्यामुळे विचारात कुठेही तफावत नाही. सगळे एकाच सुरात बोलतात. ज्ञानदेवांच्या पण भाषेत बदल होतो. ज्ञानदेवांच्या कालखंडामध्ये किंवा नामदेवांच्या कालखंडामध्ये जास्त म्हणायला पद्धतीने भाषेमध्ये बदल झाला आणि नंतरचा पुढचा काळ हा तुकारामांचा काळ. ज्ञानदेवांच्या काळामध्ये 12 कडीमध्ये किती अक्षर होती ज्याला आता आपण 12 कडी म्हणतो ती 14 कडी होती, 10 कडी होती, 8 कडी होती. त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने नंतरच्या पुढचे म्हणजे व्यंजन आणि स्वर आणि व्यंजन तर त्याच्यामध्ये पोटफोड्या श नव्हता असं तुम्ही आता म्हणाल. म्हणजे तो सगळ्यांमध्ये नव्हता असं नाही. हा. ते ज्या ह्याच्यामध्ये वेदांचे जे ऋग्वेदी यजुर्वेदी असे भाग करतात वेद शिकणारे हो. हो. तर जे यजुर्वेद अध्ययन करणारे हो. त्याच्यामध्ये पोटफोड्या श नाही तिथे फळ. पण ऋग्वेदी जे आहे हा
म्हणजे आता मी ऋग्वेदी आहे. हा. तर आमच्यामध्ये पहिल्यापासून पोटपोऱ्याच्या आहेत. आहेच. पण तो त्या त्या क्षेत्र म्हणजे त्या याच्यात आलेला तो भाग होता. नाही, साधारणतः अभ्यासामध्ये असं सापडलं की त्यावेळेला 12 कडीमध्ये 8 खड्या होत्या म्हणजे किंवा 8 अक्षर होते किंवा 10 अक्षर होते. आता आपण त्याला 12 कडी म्हणतो, काही जण त्याला 14 कडी म्हणतात. जवळपास ही सगळी अक्षर आहेत. आहे. आहे. आणि त्यावेळेचे व्याकरणाचे नियम आणि आताचे व्याकरणाचे नियम, कारण तुम्ही आता जसं म्हणालात की त्यावेळेला उकार दिला जायचा किंवा वेलांटी रस्व केली जायची, ती दीर्घ केली जायची नाही. आता आपण बऱ्याच वेळेला ज्या वेळेला अक्षराचा समारोप होतो त्यावेळेला ती दीर्घ मध्ये लिहितो किंवा बऱ्याच वेळेला वरती टिंब दिला जायचा, अक्षराचा शेवट अनुस्वार दिला जायचा किंवा खाली टिंब देऊन त्याला नुकता जोडला जायचा वगैरे. असे प्रकार त्यावेळेला होते का, की नंतर ते व्याकरणाच्या दृष्टीने आता व्याकरण हस्तलिखित कृतीमध्ये आहेत ते. हा, अनुस्वार वगैरे आहेत. नुकता होता आपल्या नुकता नाही, नुकता हिंदी लिहिलं तरच, नुकता अच्छा. मराठीत नुकताचा नाही प्रयोग. पण त्यावेळेला मग जहाज किंवा जहाज म्हणायचं, चहा किंवा चहा म्हणायचं वगैरे, त्यावेळेला काय करायचं? नाही आता हे शब्द सुद्धा माऊलींच्या काळाच्या पुढचेच आहेत ना. अच्छा. कारण त्या तो वेळपर्यंत मुसलमानी आक्रमण आपल्याकडे झालंच नव्हतं. पण त्यावेळेला मजा किंवा मजा वगैरे असं काही शब्द होते का काही, की तेव्हा मजा हा शब्दच नव्हता? नव्हताच. जे त्या प्रभावाने तयार झालेले शब्द आहेत, अच्छा. उर्दू, फारसी, हा. हिंदी याच्यावरचे हे कमी आहे. अच्छा. ते नंतर हळूहळू येत आहे. अच्छा. मग ते माऊलींच्या ह्याच्यात तर येतच नाही. तुम्ही इंग्रजी साहित्य अभ्यास करता त्याचा, विज्ञान जर तुमचे जर खूपच जवळीक आहे, संत साहित्यातले शब्द हे इंग्रजी डिक्शनरीमध्ये ट्रान्सलेट होऊन गेलेत आणि आता ते इंग्रज वापरतात, असे किती सापडले का? कारण आपला जो जंगल शब्द आहे तो इंग्रजीमध्ये जंगल असाच लिहिला जातो आणि तो आता जगन्मान्य आहे, पण तो मुळातला मराठी शब्द. तसे संत साहित्यातले शब्द हे इंग्रजी डिक्शनरीमध्ये गेले आणि सर्वांपर्यंत पोहोचले वगैरे, असे तुमच्या निदर्शनास आलेत का? तसे शोधायला लागतील. काही आता काही आहेत की ज्या संकल्पना आहेत ना, आत्मा, हा. मोक्ष, हो. ह्याला नाही तिकडे अनुवाद किंवा हे नाही, त्यामुळे ते शब्द गेलेले आहेत. अच्छा. साधना, हो. तर साधना म्हणजे अभ्यास नाही. अच्छा. हे साधना इज नॉट इक्वल टू स्टडी येस. असं नाही. हो. त्यामुळे तो तो विशेष शब्द झाला. बरोबर. काही वेळेला कसे शब्द असतात की काय म्हणजे शब्द तिकडे तयार होतो, तो वाटतो त्या भाषेतला, इंग्रजी भाषेतला, पण त्याचं मूळ कुठेतरी भारतात असतं. हो. म्हणजे कसं उदाहरण सांगतो, आता वडाचं झाड आहे, होय. तर त्या वडाच्या झाडाला त्यांच्याकडे काय म्हणतात, तर त्याच्याकडे त्याच्यामध्ये त्यांना ते बनियान ट्री म्हणतात. हो. आता हे बनियान ट्री कुठनं आलं, हम्म. तर आपल्याकडचे गुजराती समाजातले जे व्यापारी होते, हो. ते व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने पहिल्यांदा गेले आफ्रिकेला, हो. आणि मग तिकडे जेव्हा ते वर्णभेद आणि हे सगळं सुरू झालं तेव्हा ते तिकडून इंग्लंडकडे म्हणजे युरोपकडे सरकले. तर ते जे होते ते व्यापाऱ्याला बनिया म्हणतात. हो. आणि त्यांना जे प्रिय असणारे वृक्ष होते ते त्यांनी इथून तिकडे नेले होते. अच्छा. मग वडाचं झाड हे असंच त्यांच्याकडनं प्रिय, कारण ते आमच्या वटपौर्णिमेच्या ह्याच्यात आलं ना, म्हणून मग हे झाड आणलं कोणी, मग या झाडाला काय म्हणायचं, तर हे त्या बनियाने आणलेलं झाड, सो दॅट इज अ बनिया ट्री. म्हणून तो बनिया ट्री केला. म्हणजे असे काही शब्द हे आपल्या या कन्सेप्टने तयार झालेले दोन्ही होतात. ते प्रभाव तिकडचा इकडे येतो. आता आपण लहानपणी डबा एक्सप्रेस खेळायचो. हो, बरोबर. बरोबर. इंग्लंडमध्ये असा खेळ आहे अच्छा. की ज्या खेळामध्ये मुलं एकत्र येतात हा. आणि मग एकत्र आल्यानंतर एखाद्याला सांगतात तू आम्हाला पकडायचं, हो. आणि मग त्याने पकडायचंय तर तोपर्यंत आपण लपून बसायचं. हो. म्हणून मग एक डबा घ्यायचा आणि तो डबा फेकून द्यायचा, हो. आणि तो फेकून दिला डबा हा. की त्या मुलाने तो जाऊन डबा आणायचा हो. आणि तो ठेवायचा हो. ठरलेल्या जागी आणि मग शोधायचा. हम्म. मग लपलेला मुलगा जर त्याला मिळाला तर त्याने म्हणायचं की मी तुला पकडलं. मग ते कसं म्हणायचं, तर द बॉय आय स्पाय यू. The boy I spy you. Yes, spy. Spy. आता डबा आय स्पाइस, Yeah. त्याचा उच्चार हो. करून बघितलं तर ते जवळ जातं सगळं. म्हणजे तो खेळ आता इकडून तिकडे आला का तिकडून इकडे गेला हम्म. ते माहित नाही, हा. पण दोघांचे को रिलेशन रिलेशन्स आहेत. पण खेळ तसाच आहे. मुद्दाहून मी आधी खेळाचं का सांगितलं की आता पुढच्या जनरेशनने पाहिलं तर यांना हे डबा एक्सप्रेस सुद्धा माहित नसेल. नाही. बरोबर.
का आपण खेळलोय हो, डबा एक्सप्रेस असंच म्हणायचं आपण. डबा एक्सप्रेस म्हणा ते असं काही ना काहीतरी होत असते. आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा वेदांना वेदास असंच म्हटलं जातं. तुम्ही त्याच्यामध्ये नाही काही गोष्टींचे अनुवाद नाहीच होत. हो. आता उष्ट आणि खरकट हो हे दोन शब्द जर आपण घेतले हो. तर त्याच्यामध्ये भेद आहे. हो शब्द सारखे नाही आहेत. नाही. ज्याचा तोंडाशी येतो ते उष्ट होतं हो बरोबर. आणि ज्याचा शिजलेल्या पदार्थाशी संबंध येतो ते खरकट होतं. म्हणजे हात तोंडात गेला तर उष्टा झाला, हो. पण हाताने मी भात कालवला किती खरकट. तर हात खरकटा झाला. 100%. मग आता हे इंग्रजीमध्ये कसं आणलं, कारण त्यांचा याच्याशी संबंध नाही. संबंधच नाही. मग ते तो शब्द तसाच गेला. ओके. त्याच्यामध्ये तप, साधना किंवा विपश्चन हे समानार्थी शब्द आहेत की त्याच्यामध्ये रीतिभेदपणा आहे आणि प्रांतीय भेदपणा आहे, काय नेमकं त्याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये खूपच संकल्पनेत फरक आहे. हा. म्हणजे तप हो तप हा शब्द घेतला तर तप या शब्दाची व्याख्या जी परिभाषा आहे त्या परिभाषेप्रमाणे अशी आहे की एखाद्या गोष्टीचा दीर्घ कालपर्यंत केलेला सातत्यपूर्ण अभ्यास, हो त्याला तप म्हणतात. हो जे आता आपण मालिकेमध्ये वगैरे बघतो एक पायावर नाही. करून वगैरे असलं नव्हे ते. हो. त्या एका मंत्राचा सातत्याने जप एवढा अर्थ नाही. त्याला तप नाही म्हणत. हो. त्या गोष्टीचं सातत्याने विचार, सातत्याने चिंतन. हो म्हणून हे जे ऋषी आहेत किंवा संत आहेत हे एक प्रकारे त्या गोष्टीने त्या ध्यासाने झपाटून त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी अध्ययन केले. बरोबर. असं नाहीये की बाबा त्याने नुसतंच एका जागी बसले, इतके जप केला, इतके कोटी केला, अमृत केलं असं नाही. तर त्यांनी त्यांच्या पूर्वसुरींचा अभ्यास केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणून भाष्यकारा ते पुसतो, व्यासाचा मागोवा घेतो असं म्हणतात. हो भाष्यकारांना म्हणजे शंकराचार्यांनी वगैरे ज्यांनी गीतेवर लिहिलं त्यांना पुसतो, हो. म्हणजे त्यांनी काय लिहिलं त्याचा विचार केला. विचार केला. व्यासांचा मागोवा घेतो म्हणजे महर्षी व्यासांनी जे लिहिले त्याचा मागोवा घेतला हो असं. आता त्याच्यात कसं होतं पुन्हा की त्यांचे जे शब्द आहेत त्या शब्दांचे आपण काढतो ते लौकिक अर्थ काढतो. हो. आता आपण जी सगळी चर्चा केली की लौकिक हो बरोबर. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्या लौकिकाच्या पलीकडे काहीतरी असतं, म्हणजे ज्याला बिटवीन द लाईन्स हो. असतं. तर ते कळणं हे ज्याने उलगडतं हो. ती प्रक्रिया म्हणजे साधना. अच्छा. येस. म्हणजे कसं, आता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक 6व्या अध्यायात, 12व्या अध्यायात, 15व्या अध्यायात पायाळू हा शब्द प्रयोग केला. अच्छा. की पायाळूला दिव्यांजन डोळ्यात घातलं की जमिनीतलं धन दिसतं वगैरे वगैरे, ही जी पूर्वीची कल्पना हो, आहे ती. तर त्याचं ते उदाहरण त्यांनी तिथे दिलंय. हो. तर ते देत असताना त्यांनी त्याला असं म्हटलंय की पायाळूला आत्मधन म्हणजे आतलं धन दिसतं. हो. मग आता हा पायाळू कोण? हम्म. आता लौकिक अर्थाने आपण पायाळू म्हणजे जन्माच्या स्थितीवरती घेतो, हो बरोबर. पण त्याचा अर्थ पुन्हा वेगळा आहे. हम्म. म्हणजे मामासाहेब देशपांडे म्हणून एक सत्पुरुष पुण्याला होऊन गेले, तर त्यांनी तो अर्थ फार सुंदर सांगितला. ते म्हणाले एखाद्याच्या हृदयामध्ये जर दया असेल हो. तर त्याला आपण दयाळू म्हणतो, हो. माया असेल तर मायाळू म्हणतो. तसं ज्याच्या हृदयामध्ये देवांचे किंवा सद्गुरूंचे पाय स्थिर आहेत तो पायाळू. अच्छा. आता हा पायाळू आणि तो पायाळू म्हणजे फरक लौकिक आहे. किती फरक झाला. मग हे कशाने उलगडलं? हो. तर हे अभ्यासाने नाही उलगडलं, हा. म्हणजे लौकिक अभ्यासाने Yes. नाही उलगडलं. हो. ते ज्या कृपेने उलगडतं ही कृपा मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे साधना. अच्छा. म्हणून तो फरक झाला. अच्छा. आणि रोजचं आपल्याला सांगितलं कोणीतरी की बाबा 2 माळा जप कर, हा. अमकं कर, हा. ते जे काही करतो ती उपासना. अच्छा. म्हणजे एखाद्या गोष्टीचा दीर्घकाळ ध्यास घेऊन केलेला अभ्यास म्हणजे तप. तपानंतर गुरुकृपेची प्राप्ती झाल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाने केलेलं जे काही असतं ती साधना. साधना. आणि घरातल्या कोणी मोठ्याने सांगून पुस्तकातनं वाचून जे काही करतं ती उपासना. आता हे फरक म्हणजे ते समानार्थी होत नाही. काही वेळेला असंही होतं की संत साहित्यामध्ये एखादा शब्द असा येतो आणि आपण तो धरतो, उचलतो आणि त्याच्यातून मग कर्मकांड विस्तारायचा. आणि मग त्यावेळेला तुम्हाला असं अभ्यासातून भेद जाणवलेला आहे का की त्या शब्दाचा अर्थ खरा तर वेगळा होता
आणि आता त्याचा जो अर्थ पसरलेला आहे त्याच्यातून जे कर्मकांड उदयाला आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रचंड भिन्नता काहीतरी वेगळी आहे असं त्याच्यामध्ये तसे खूप आहे. आता असंच अनेक ठिकाणी म्हणजे हे एकच असं नाही. मी मुद्दाहून हा विषय निघाला म्हणून की मूळचा असलेला अर्थ वेगळा आणि पुढे असलेला अर्थ वेगळा. याच्यातलं मोठं उदाहरण देतो. एक मराठीमध्ये श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये कवी असं म्हणतो, एक वेळ सशाला शिंग येते. एक वेळ सशाला शिंग येते. एक वेळ तुम्ही वाळूचे कण रगडले तर तेल मिळेल, पण दुर्जनाचा सज्जन कधीही होणार नाही. दुर्जनाचं अंतःकरण जिंकणं कधीही शक्य नाही. आता इथे एक वेळ म्हणजे हे अशक्य म्हणून सांगितलं की नाही? हो बरोबर आहे की एक वेळ प्रयत्न केला तर वाळूचं तेल मिळेल. एक वेळ, पण हे शक्य होणार नाही. म्हणजे हे सुद्धा नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे असं त्यांना दाखवायचं. आता आपण मराठीत ते काय करतात, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे तेवढंच काढतात आणि मग ते पॉझिटिव्ह झालं. मूळचं आहे ते निगेटिव्ह याच्यातलं आहे, पण ते झालं पॉझिटिव्ह सकारात्मक. तर असे काही भेद हे संत वाङ्मयाच्या याच्यामध्ये सुद्धा झालेत ना. आता प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे काय? बऱ्याच वेळेला मग लोक त्याचा नेटका म्हटल्यानंतर हा म्हणजे आम्हाला लायसन मिळाला, आम्ही सगळा प्रपंच करू शकतो आणि तो व्यवस्थित असला पाहिजे, घरात सगळ्या वस्तू टकाटक असल्या पाहिजे, कारण नेटका म्हटलंय ते. पण नेटका म्हणजे काय, त्याचा उलगडा त्यांनी दुसरीकडे केला. मामासाहेब देशपांडेंचंच एक वाक्य मुद्दाहून सांगतो. ते असं म्हणतात की संत वाङ्मयातला शब्द हा त्याच वाङ्मयात उलगडला जातो. अच्छा, म्हणजे ज्ञानेश्वरीतला शब्द आणला तर ज्ञानेश्वरीच परत वाचा, त्याचा अर्थ दुसरीकडे कुठेतरी सापडू शकतो. तसं हा जो नेटका आहे तो नेटका का करायचा, याचा उलगडा करायला दुसरी पुस्तकं नाही बघायची, दासबोधच बघायचं. अच्छा, असं त्यांचं म्हणणं. आणि तसंच बरोबरच आहे. समर्थाने दुसरीकडे एका ठिकाणी म्हटलंय, संसार मुळीचा नासका म्हणून करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. अच्छा, फिका होत जातो. आता फिका होत जाणं म्हणजे तो आपोआप मनातनं निघून जातो. एखादं काम घाई गडबडीने केलं तर ते डोक्यात राहतं की मला हे जमेल का, झालं का. पण तेच जर समजा काम मी ठरवून केलंय, नियोजनाने शांतपणे केलंय, तर मला ते डोक्यात ठेवायची गरज नाही. वर्षभर अभ्यास केलेल्या मुलाला परीक्षा संपल्यानंतर रिझल्टचं काय होईल याचा विचार करायची गरज नाही पडत. पण जो 8 दिवसात अभ्यासाचा रट्टा मारतो त्याला काय, त्या अर्थाने नाही काय. बरोबर. मग त्याचा अर्थ किती बदलून टाकला लोकांनी. दुसरं तसंच उदाहरण देतो. समर्थाने ज्ञान वाटावं असं सांगितलं आणि ते वाटावं हे सांगताना त्यांनी जेवणाचं उदाहरण दिलं. समर्थ म्हणतात आपण यथेष्ट जेवण, उरले अन्न ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नाही. बरोबर. आता इथे यथेष्ट म्हणतात. यथेष्ट म्हणजे यथा इष्ट. बरोबर. यथा इष्ट म्हणजे आवश्यक असेल तेवढंच आणि तितकंच. म्हणजे जे आवश्यक आहे ते आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं म्हणजे यथेष्ट. बरोबर. आता आपण काय केलं, आपण यथेच्छ जेवण आडवा हात मांडला. यथेच्छ आणि यथेष्ट केवढा फरक झाला. बरोबर. तर असे अनेक शब्दप्रयोग म्हणजे आमच्या सोयीने आम्ही बदलून गेले. थोडक्यात आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येण्या. आम्ही अर्थ काय काढला, देवांच्या दरवाजात जा म्हणजे देवळात जा, नमस्कार करा आणि 2 मिनिटं टेका. म्हणजे काय मिळेल, चारी मुक्ती मिळतील. जर एवढं स्वस्त असेल तर मग काय मजाच आहे ना, काहीच करायला. प्रत्येक वेळेला देवळात जायचं, त्याला नमस्कार करायचा, एक प्रदक्षिणा करायची आणि तिथे 2 मिनिटं मिनिटं टेकलं की संपलं, 4 मुक्ती मिळाली. मुक्ती मिळेल. असं कसं होईल. नाही, नाही याचा अर्थ उलट काहीतरी वेगळा आहे, सरळ आहे. त्याच्यात कसा अर्थ होतो की आपण मराठीमध्ये हा शब्दप्रयोग करतो. एखाद्या माणसाने उदाहरणार्थ बाबा की ज्यांनी आपलं सगळं आयुष्य जे आहे ते समाजाच्या सेवेसाठी खर्च केलं. आपण म्हणताना काय म्हणतो, बाबा आमच्यानी उभं आयुष्य समाजकार्याला दिलं. आता उभं आयुष्य याच्यातला उभं काय आहे, तर उभं याचा अर्थ संपूर्ण. बरोबर. एखाद्या लोकमान्य टिळक असतील, आणखीन कोणी असतील, सगळे जे स्वातंत्र्य सेनानी आहेत सगळे, कोणी त्याच्यात हे नाही. आपण म्हटलं त्यांनी उभं आयुष्य देशाला दिलं. उभं म्हणजे काय, संपूर्ण. मग तसं देवाची भरी उभा क्षण भरी म्हणजे तो संपूर्ण क्षण देवाला.
म्हणजे त्याच्या मनामध्ये देव आहे. पूर्ण किंवा- नाही, त्या वेळेला तुझ्या मनामध्ये दुसरा विचारच असता का? नाही, बरोबर. आम्ही देवळाच्या दरवाजामध्ये बसणार देवांच्या आणि गावच्या चकाट्या पेटणार, मग ती मुक्ती कशी मिळेल? तोच तो अर्थ. म्हणजे काही जण ते फक्त फॉर्मॅलिटी म्हणून हा, करतात आणि ते ते त्या श्रद्धेवर अवलंबून राहतात, तेवढाच त्याचा अर्थ होतो. म्हणून त्याचं ज्यांना जे अभिप्रेत आहे ते त्यांना कळलंच नाही असं वाटतं. तर गेले काही मिनिटं, काही वेळ, काही तास ज्याला आपण म्हणू, आपण विज्ञान आणि साहित्य, संत साहित्य याबद्दल चर्चा करत होतो. माननीय धनंजय चितळे सर हे ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करतात आणि अभ्यासच नुसता करत नाही, तर देशस्तरावर प्रवचन करत असताना विज्ञान आणि संत साहित्यातली भाषा किंवा अध्यात्मातली भाषा ही कशी एकजिन्सी आहे याचाही ते खुलासा करत असतात. सर्वांपर्यंत ती भाषा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोघांची को रिलेशन्स काय आहे, ते शब्द, त्या बोली आणि ते भावार्थ नेमके कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या प्रकाराने योजले गेलेले आहेत त्याचाही ते खुलासेवार तर्क करून सर्वांसमोर मांडत असतात. आपल्यालाही जाणवलं अजून बरेच विषय त्याच्यामध्ये खरं तर आपण चर्चा करू शकतो, खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. तर ज्ञानेश्वरी आहे किंवा विज्ञान आणि संत वाङ्मय यांचा परस्पर संबंध आहे किंवा कधीतरी आपण ब्लॅक होल आणि कृष्ण विवरावर सुद्धा चर्चा करूच. पण तोपर्यंत आता तरी आपण थांबूया, पुन्हा भेटूया नवीन विषयाला धरून. धन्यवाद.